यांचा अत्यंत स्तुत्य उपक्रम आज यशाच्या शिखरावरती पोहोचतोय। सुपर 8 चा अर्थातच क्वार्टर फायनलचा धगधगता थरार सामना क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू होतोय। रणांगणे घुमती ढोल ताशा नगारे, जयघोष दुमदुमतो, सुरुवात तुझ्या नावाने विघ्नहर्ता पुढे येतो। गजमुखा तू अग्रपूज्य बुद्धीचा अधिपती, जय देव मंगल मूर्ती गणपती। करूया सुरुवात या थरारक संघर्षाची, या तगड्या सामन्याची। दोन मजबूत संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत। अभेद्य पथक विरुद्ध ताल वाद्य पथक पुणे। प्रज्वल पवारच्या नेतृत्वाखाली अभेद्य पथक या मॅच मध्ये रोहन जोशी, सौरभ गुजर, सुबोध काटेकरी, प्रतीक लवळेकरला आज मला वाटते संघामध्ये स्थान नसावं, कृष्णा कालेकर, सूरज मरे, आशिष माने, दिव्यांक देसाई, संस्कार सोनी, आर्या दांगट आणि राजरत्न वाघमारे अशी तगडी फौज अभेद्य पथककडे सुपर 8 च्या लढतींसाठी। तर ताल वाद्य पथक मध्ये विश्वेश, प्रीतम, आशिष, अनिकेत, सिद्धेश, प्रवीण, परीक्षित आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिद्धांत, तेजस, राघव, प्रज्वल, कुणाल हे 11 खेळाडू आहे। फलंदाजी करणारा संघाचा 12th मॅन इथे उपस्थित नाहीये, तर आपण कृपया ताबडतोब पाठवा। ताल वाद्य पथक आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवा। विश्वेश उटांगळे आणि प्रीतम आंबरे सलामीची जोडी। काय काल प्रीतम आंबरेने धमाकेदार फलंदाजी साकारली होती, तर आज कृष्णा कालेकर गोलंदाजीसाठी। कव्हरच्या डोक्यावरून उचल, लॉंग ऑफच्या डोक्यावरून उचललेला चेंडू पुन्हा सीमारेषा गाठली, पुन्हा 4 लागोपाठचा दुसरा चौकार। ताल वाद्य पथक पुन्हा 4 लागोपाठ 3 वेळा चेंडूने केली सीमारेषेची सफर। धावा 4, धाव फलकावरती 12। विश्वेश उटांगळे आणि प्रीतम आंबरे सलामीची जोडी मैदानामध्ये। विश्वेशच्या बॅट मधून लागोपाठचे 4 चौकार। परत एकदा 5वा चौकार लागोपाठ। अजित आगरकरला लान्स क्लुजनरने मारले होते 6 लागोपाठ। कुणाल सरांकडून 1000 रुपयाचं बक्षीस। लागोपाठचे 6 चौकार इथे आले तर 1 मारायचा आहे, अजून 1 चेंडू शिल्लक आहे। एकदा टेस्ट मध्ये बॉब विलिसला संदीप पाटीलनं लागोपाठ 6 चौकार मारले होते, आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कपची जी मॅच भारताची इंग्लंड बरोबर मॅच सुरू होती, आणि त्या मॅच मध्ये भारताची परिस्थिती अगदी कठीण होती। जाऊ दिला चेंडू, वाईड आहे, अजून चान्स असू शकतो विश्वेश उटांगरेसाठी। 21 धावा फलकावरती आलेल्या आहेत। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे। ताबडतोड सुरुवात, तोडफोड सुरुवात, विध्वंसक सुरुवात, विस्फोटक सुरुवात। पुन्हा वाईड, दुसरा लागोपाठ। हा प्रेशर आहे। लागोपाठचे 6 चौकार।
कारण 1983च्या वर्ल्ड कप मध्ये घडलेला किस्सा तुम्हाला सांगतोय की संदीप पाटील तिथे आला बॅटिंगला आणि संदीप पाटील पुन्हा लागोपाठ 4 मारले बॉब विलिसला. इथे इथे लागोपाठचा 6वा. सियाई रात नहीं लेती नाम ढलने का, यही तो वक्त होता है सूरज तेरे निकलने का. 6 षटका 6 चौकार लागोपाठ. या मैदानामध्ये एक विक्रम आणि मंडळाचे अध्यक्ष आयोजक मुख्य आयोजक कुणालजी भिलारे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस विश्वेश उटांगळे. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच. 6 चौकार 6 वेगवेगळ्या दिशेंना. विश्वेश उटांगळे धमाकेदार सुरुवात करतोय आणि हा जो क्षण असतो ना, हा क्षण नागपूरच्या संत्र्याच्या बर्फी सारखा चिरकाळ जिभेवरती रेंगाळत राहतो. त्याची गोडी कमी होत नाही, ती अवीट असते, ती की चिरकाळ राहते जिभेवर. आणि तशीच स्मृती पटलावरती हा क्षण निश्चित अनंत काळापर्यंत रुंजी घालणारे, जतन करून ठेवला जाणारे. 6 चेंडू मध्ये 6 चौकार. सलामीचा फलंदाज विश्वेश उटांगळे. 26 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये काय सुरुवात आहे ताल पथकाची. ताल वाद्य पथक, ढोल ताशा म्हटलं की एक ताल असतो, त्यामध्ये एक अनोखा रिदम असतो. तो कुठलाही मराठी माणूस असेल तर तो थिरकणारच आहे, पण जो ऐकतो कुठलाही असू दे, कुठल्याही धर्माचा समुदायाचा असू देत, कुठल्याही देशाचा असू द्यात, त्याला देखील डोलायला लावणारा हा ताल आहे ढोल ताशा पथकांचा. इथे ताल वाद्य पथकाने धरलेला आहे. वाईट चेंडू, 3 वाईट आलेले आहेत. नवीन षटकाची सुरुवात. आशिष माने गोलंदाज असेल. यस, हा षटकार आहे. लागोपाठचे 6 चौकार आणि मला वाटतं नो बॉल आणि पुन्हा त्यावरती षटकार. इथे धावांचा पाऊस नाही, हा मुसळधार पाऊस आहे. धावा फलकावरती आल्यात. आशिष माने देखील अजून षटकाचा प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. कुठलाही चेंडू आतमध्ये थांबत नाहीये. सलग 8वा चेंडू सीमारेषा पार. पुन्हा 6. खाल्लाय, भयानक खाल्लाय. रौद्र अवतार धारण केलेला आहे फलंदाजांनी. पहिल्यांदा आपण पाहिलं विश्वेश उटांगळेला, आता प्रीतम आमरेला. दोघांची फलंदाजी या स्पर्धेमध्ये बहरलेली आहे, फुललेली आहे आणि इथे आज त्याने पुन्हा एकदा तोच सुगंध तयार केलेला आहे. यस, फाईन आहे चेंडू आणि इथे पुन्हा एकदा 4. कोणताच चेंडू आतमध्ये नाहीये. 2 लागोपाठचे षटकार, त्यानंतर चौकार. फलकावरती धावा 44. दुसरं षटक आता कुठे सुरू झाले तर 44 लॉस ऑफ नो. षटका या स्पर्धेमध्ये 3 सामन्यांमधून 70 धावा आहेत. वंदन वाद्य पथक विरुद्ध 34, शिवप्रताप वाद्य पथक विरुद्ध 36. तर पहिल्या सामन्यामध्ये तो 0वरती बाद झाला होता आणि 70 धावा. तर या सामन्यामध्ये प्रीतम आंबरेच्या मागच्या 3 चेंडूमध्ये 16 धावा आहेत. विश्वेश उटांगळेने देखील 42 धावा मागच्या 3 सामन्यांमध्ये फटकावलेल्या आहेत. 22, 7 आणि 17 असे 3 इनिंग्स त्याने खेळलेले आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू डॉट आहे. निर्धाव चेंडूच काय, परंतु चेंडूच मैदानामध्ये थांबत नव्हता. इथे आशिष मानेचा एक चेंडू प्रभावी ठरला. 18 धावा अजून या षटकामध्ये आल्यात पण फलकावरती 44 आहेत. दुसरं षटक मला वाटतं हा पॉवर प्ले मधला सर्वोच्च स्कोर आहे. पुन्हा उजव्याच्या बाहेर वाईड आहे. वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकावरती.
45 धावा. पंचेचाळीस धावा फलकावरती लागलेल्या आहेत पहिल्या 2 षटकांमध्येच. मागचा सामना आपण पाहिला होता, पहिल्या डावात 30 धावा आल्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये. इथे 45 आणि पुन्हा 6. ग्लान्स केला चेंडू, आयला काय शॉट आहे. कुणाच्याही तोंडून हे वाक्य येणार आहे, तो जर असल महाराष्ट्रीयन असेल तर. आणि तोच फटका दाखवला. 6 धावा, 51, अर्धशतक. दहा चेंडूंमध्ये अर्धशतक आलेलं आहे. 10 चेंडूमध्ये 51. पुन्हा उंच फटका, इथे फसलेला फटका आहे आणि कॅच होईल. पहिला फलंदाज अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर बाद होईल प्रीतम आंबरे. 6 चेंडूमध्ये 22 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट पडलेली आशिष शेंडगे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आशिष मानेला हे विकेट यश प्राप्त झालेलं आहे. स्पर्धेमध्ये सातत्याने यशस्वी गोलंदाजी राहिलेली आशिष मानेची. 1 विकेट आहे 3 षटकांमध्ये. मात्र इकॉनॉमी बेस्ट आहे. 3 ची इकॉनॉमी आहे. एका षटकामध्ये फक्त 3 धावा यापूर्वी त्यानं खर्च केल्यात. मात्र हे षटक थोडंसं जास्त खर्चिक होतं, पण यश मिळून दिलेलं आहे. यश गरजेचं होतं. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजांवरती स्वार झाले होते, तर इथे लगाम खेचणं गरजेचं होतं आणि तो खेचलेला आशिष मानेनं. 2 षटकांचा खेळ संपला. 52 धावा, 1 गडी बाद. ताल वाद्य पथक. गोलंदाज इथे येणारे संस्कार. संस्कारनं स्पर्धेमध्ये फार कमी गोलंदाजी केलेली. आतापर्यंत 2 षटकं शिवतेज वाद्य पथक विरुद्ध टाकलेली आहे आणि 13 धावा. 2 षटकांमध्ये 13 धावा खर्च केला. इकॉनॉमी खूप चांगली आहे. एकदाच संधी मिळालेली आहे. विकेट मिळाली नसेल स्पर्धेमध्ये, पण चांगल्या इकॉनॉमीनं आपलं एक वेगळं स्थान तयार करणारा खेळाडू आहे संस्कार सोनी. गोलंदाजी मार्कवरती संस्कार सोनी. फलंदाज आशिष शेंडगे. दुसरा फलंदाज विश्वेश उटांगळे. 6 चेंडूमध्ये 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 चौकार. त्यानंतर दुसरं षटक पूर्णपणे विश्रांती. आणि या षटकामध्ये देखील पहिल्या बॉल वरती तरी विश्रांती आहे, कारण स्ट्राईक एंडवरती आशिष शेंडगे. फटका खेळायचा प्रयत्न आहे. धाव घ्यायची होती. पोझिशन बनवली होती, पूल करायचा होता, मात्र खाली राहिला चेंडू तो आणि त्यामुळेच हा फटका खेळता आला नाही. गतीचा वापरही करता आला नाही चेंडूचा. निर्धाव चेंडू. 52 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक 3. संस्कार सोनी गोलंदाज. डावेष्टीच्या बाहेर आहे चेंडू. हलकासा ग्लान्स अपेक्षित होता इथे, मात्र कनेक्शन नाही आहे. 1 धाव वाईड मिळणार आहे आणि धाव फलकावरती 53. 1 बाद 53. या स्थितीमध्ये मॅच आलेली आहे. 3रं षटक सुरू असताना 53 धाव. हा धाव संख्येचा कडेलोट आहे. लेंथ बॉल होता. स्क्वेअर लेग तिथे तयार आहे. अडवतो. 1 धाव केवळ प्राप्त होऊ शकते आणि मला वाटतंय तब्बल 8 चेंडू नॉन स्ट्राईक मधून बघितल्यानंतर स्ट्राईक एंड वरती विश्वेश उटांगळे. पहिल्या 6 चेंडूंमध्ये त्यानं 6 चौकार खेळलेला आहे. ते एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि आता विश्वेश परत एकदा स्ट्राईक एंड वर सामना करणार आहे. पुन्हा मोठा फटका, मात्र यावेळी डीप मध्ये प्रोटेक्शन असेल. 1च धाव येऊ शकते विश्वेश साठी. फलकावरती 55. 3रं षटक. कौतुक करावे लागेल संस्कार सोनीला. त्याने धावा अडवलेल्या आहेत.
एक वाईट जरूर आहे या षटकामधून, मात्र 3 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. नो बाउंड्री फ्रॉम धिस ओव्हर. एक या षटकामधून एकही बाउंड्री नाही आलेली. पुन्हा एकदा जरूर फटका चांगला असेल, पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे आरामदायक पोहोचतोय. 2 धावा. विलक्षण रनिंग बिटवीन द विकेट. ही फलंदाजांचं कौशल्य होतं. ही धाव घेणं, पहिली धाव वेगात घेतली होती आणि दुसऱ्या धावेसाठी लगेच निघाले. डेंजर एंड कडे होता इथे विशेष म्हणजे पहिल्या बॉल पासून तो सेट आहे आणि तरी देखील धावा घेण्याची रिस्क घेतोय तो. यस यस यस, नो चान्स. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. 6 धावा मिळतील. इथे आता आशिष शेंडगे कडून देखील पलटवार. बघितला असेल तुम्ही, काय शॉट होता तो. म्हणजे रौफला मारलेला एक पंच होता आणि त्याच्यानंतर विराटचा दुसरा पंच काल बघायला मिळाला, जो सरळ प्रेक्षकांमध्ये गेला. धाव इथे मिळणार आहेत पुन्हा एकदा. 2 धावा आणि षटकाची सांगता होते. या षटकामधून 13 धावा, 3 षटकं संपलेली आहेत. 65 धावा, 1 गडी बाद. ताल वाद्य पथक. पुन्हा एकदा जाऊ मैदानामध्ये. साईराज मंगेश मरे गोलंदाज असेल. साईराज मरे. पहिला चेंडू साईराज हवेमध्ये आहे आणि ड्रॉप द कॅच. झेल सुटलेला आहे. झेल पकडणं इथे अपेक्षित होतं, गरजेचं होतं, कारण विश्वेश होता स्ट्राईक एंड वरती. 4 धावा मिळतील. यापूर्वी फक्त चौकारांचा सरदार आहे विश्वेश उटांगळे. एकूण त्याच्या बॅटमधून 7 चौकार आलेले आहेत. तर गोलंदाज साईराज मरे 3 सामन्यांमधून 2 विकेट आहे साईराजकडे. इकॉनॉमी 9.17 आहे. शिवतेज विरुद्ध 2 षटकांमध्ये 17 धावा. स्वराज्य पथक विरुद्ध थोडासा एक्सपेन्सिव्ह होता, मात्र 1 विकेट होती. तर शिवतेज पथक विरुद्ध प्रचंड प्रभावी गोलंदाजी होती. 2 षटकामध्ये फक्त 6 धावा आणि 1 विकेट. साईराज निर्धाव चेंडू येतो इथे. खर तर फलंदाजाने गोलंदाजाला अडचणीत आणलं होतं. ज्या पद्धतीने त्याने तो चेंडू उडवला होता, 38 सर्कलच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता तिथे गलीमधून, पण बघितलं की क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि पुढे 4 धावा देखील मिळाल्या डाव्या हाताने. ओव्हर द विकेट. बाहेरची कड आहे. फाईन लेग. अडवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा आउटफील्ड. तिथे वेगवान आहे. अडवणं खूपच कठीण असतं. इथे यशस्वी ठरला तो आणि 1 धाव प्राप्त होईल विश्वेश उटांगळेला. 10 चेंडूमध्ये 30 धावा. 300चा स्ट्राईक रेट आहे, जो सुरुवातीला 400चा होता, आता 70 आहेत. 1 बाद 70 चौथ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज साईराज. समोर आशिषनं देखील 200चा स्ट्राईक रेट ठेवलेला आहे. 6 चेंडूमध्ये 12. वाह, फटका उंच आहे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे खाली. पुन्हा सुटेल झेल. लिओ कॅच जीतो मॅच. एखाद्याला जीवदान देणं किती भयानक असतं, किती धोकादायक असतं. मी काल तुम्हाला काही उदाहरणं दिली होती युद्धांची, जिथे
मोहम्मद घौरीला जीवदान दिलं होतं पृथ्वीराजनं, मात्र पृथ्वीराजचा अंत घौरीकडून झालेला आहे हा इतिहास सांगतो. पृथ्वीराज इथे प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला दिलं होतं जीवदान, तर बेहलोल खानाकडूनच प्रतापराव गुजर यांचा अंत झाला. एखाद्याला दिलेलं जीवदान हे तुमच्यासाठी काळ ठरू शकतो आणि हे शिवरायांना माहित होतं, त्यामुळे त्यांनी फरमान टाकलं होतं प्रतापराव गुजरांना. यस, चांगला प्रयत्न आहे. कव्हर पॉइंट कडे चेंडू, डीप कव्हर पॉइंट, नाही अडू शकत. पुन्हा 4. विश्वेश उटांगळे. विश्वेश उटांगळे 8वा चौकार. 8 चौकार आहेत. अजून स्टोरी आहेत. पानिपतचा युद्ध संग्राम संपल्यानंतर मराठ्यांचा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान गारदी हा सुद्धा अब्दालीच्या सैन्याला सापडला होता. इथे लॉफ करायचा प्रयत्न होता, इनसाइड आउट खेळायचं होतं कदाचित कव्हरच्या डोक्यावरून, पण हा प्रयत्न फसलाय आणि फलकावरती धावा 75. 4 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 75. ताल वाद्य पथक. तर जीवदानाची आपण चर्चा करत होतो की इब्राहिम खान गारदीला अब्दाली समोर उभं केलं होतं. अब्दालीने सांगितलं तुझ्या पराक्रमावरती मी खुश आहे. विश्वेश उटांगळेची फलंदाजी आपण स्क्रीनवरती बघतोय. पहिल्या षटकामध्ये त्यानं एकूण 6 चेंडूमध्ये 6 चौकार, स्क्वेअर कट केले, त्याने ड्राईव्ह केले, त्याने पूल मारला, त्याने ऑन ड्राईव्ह केले. इथे पहा थोडासा पुढे सरसावत मात्र वरची कट घेत चेंडू फाईन लेगला आलेला आपण पाहिला. अशा अनेक वेगवेगळे फटके खेळलेले होते इथे विश्वेश उटांगळेने. 6 चेंडू आणि 6 चौकार, आणि फक्त तो तिथेच थांबला नाही तर पुन्हा त्यानं अजून 2 चौकार मारलेले आहेत. हा स्क्वेअर कट होता. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू, तो पूल केला होता, हॅमर शॉट होता हो तो, आणि तो आपण इथे बघू. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह. आणि या षटकात मध्ये मारलेला हा एक सुंदरसा चौकार. एकूण 8 चौकार आपण अनुभवलेले आहेत, बघितलेले आहेत विश्वेश उटांगळेचे. 75 धावा 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये. तर एक स्टोरी आहे इतिहासामध्ये जी पानिपतच्या युद्ध संग्रामामधून पुढे आलेली आहे. इब्राहिम खान गारदीनं 35,000 अब्दालीचं सैन्य भाजून काढलं होतं सुरुवातीला, आणि त्यामुळे मराठ्यांनी त्या युद्धामध्ये विजय देखील संपादन करण्याच्या जवळ आले होते. मराठ्यांचं घोडदळ हे तोफखान्याच्या पुढे आल्यानंतर इब्राहिम खान गारदीला तोफखाना थांबवावा लागला होता, पण दुसऱ्या दिवशी पकडल्यानंतर अब्दालीनं त्याचं कौतुक केलं आणि त्याच्या सैन्यात येणं म्हणून त्याला आवाहन केलं, पण त्याने ते फेटाळून लावलं. मराठ्यांचं पेशव्यांचं मीठ खाल्लेलं आहे आणि त्यामुळं मी त्यांच्याशी गद्दारी करणार नाही, तुमच्या सैन्यात येणार नाही. खुश झाला अब्दाली, सोडून दिलं. त्याला म्हणाला जीवदान दिलं, तू जाऊ शकतोच. पण नंतर अब्दालीला आठवलं की घात होऊ शकतो. उंच फटका आहे, लॉंग ऑनला 1 धाव तिथून येणार आहे. एका धावे बरोबर धावफलक पुढे पोहोचतो. 76 धावा, 1 बाद 76. अब्दालीने गारदीला विचारलं तू इथे पुढे जाऊन करणार काय? तो म्हणाला सैन्य जमवीन आणि जमलंच तर अफगाणिस्तानवरही चालून जाईल. पुढच्या क्षणी आदेश आला आणि इब्राहिम खान गारदीची खांडोळी कोल्या कुत्र्यांना टाकली होती. जीवदानं भयानक असतात, ती क्रिकेटमध्ये असू द्यात, ती युद्धामध्ये असू द्यात. आणि इथे विश्वेश उटांगळे, आशिष शेंडगे मैदानामध्ये फलंदाजी करतायत, जीवदानांचा फायदा उठवतायत. 76 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये 2 वेळा हा प्रसंग आपण पाहिला. विश्वेश उटांगळेला जीवदानं दिलेली आहेत. विशेष म्हणजे त्याने या अगोदर अक्षरशः हैदोस घातलेला आहे. तोच विश्वेश स्ट्राईक एंड वरती. उंच फटका निर्मनुष्य जागेमध्ये पडणार आहे. चारी बाजूने क्षेत्ररक्षक आलेत, पण विश्वेश 2 धावा घेऊन जाणार आहे. 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक आहे, हे मॅजिक ओव्हर आहे, 50-50 ओव्हर आहे. 3 धावा आल्या 3 चेंडू मध्ये. अजून 3 चेंडू शिल्लक आहे. 7 धावा आणाव्या लागतील.
नाहीतर कष्ट करून कमावलेलं सुद्धा गमवायची वेळ येईल. जसं की अनेकांनी ड्रीम 11 मध्ये केलेले आहे, ते कष्ट करून कमावलेलं ड्रीम 11 मध्ये गमावलेले. नशीब आता भारत सरकारने त्याच्यावरती बंदी घातलेली आहे, अशा ऍप वरती बंदी आलेली आहे. त्यामुळे आता कुणाला ड्रीम 11 खेळता येत नाही, पण तरी देखील चोरी छुपे काही वेबसाईट आहेत मार्केटमध्ये. 79 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वाह वाह, लाजवाब, टायमिंग बेमिसाल. धावा 6. धावा षटकामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. अधिक 5 धावांचा बोनस मिळवलेला आहे. अजून 2 चेंडू आहे आणि 2 चेंडू मध्ये आता तुम्ही जर 2 मिळाल्या तर तुम्हाला 1 धाव मिळणार आहे. म्हणजे सासूबाईच्या साडीवर सुनबाईची साडी फ्री. एक धाव मिळाली तरी 1 मिळणार आहे. 2 धावा घेतल्या तरी 1 मिळणार आहे. 3 मिळाल्या 2 मिळणार आहेत. 4 घेतल्या 2 मिळणार आहेत. इथून पुढे प्रत्येक बॉल वरती जेवढ्या धावा तुम्ही घ्याल तुम्हाला फ्री मिळणार आहे. आणि तुम्ही 1 मोमोज घ्या 2 मोमोज मिळणार आहेत. मोमोज कॉर्नर मध्ये जाऊ शकता, आपण आस्वाद घेऊ शकता. यस, 1 धाव इथे मिळणार आहे. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मध्ये गुंतवणूक करा. 10.60च्या इंटरेस्टने तुम्हाला परतावा मिळणार आहे. तर 12 धावा या षटकामधून, 6 धावांचा बोनस मिळाला. 18 धावा मिळतील या षटकामधून. आणि जे पुढे ज्यांची चाल होती ती आता पुढेच राहणार आहे. वेग धाव फलकाचा अजून पुढे वाढणार आहे. आणि आता स्कोर कार्ड वरती बघूया तुम्ही, 93 धावा दिसतायत 5 षटकांमध्ये. धाव फलक आहे की अजून काय आहे? 5 षटकांमध्ये 93 धावा, वेगवान स्कोर इथे आहे. अजून 3 षटके खेळायचे आहेत. गोलंदाज असणार आहे साईराज मंगेश. विश्वेश आणि आशिष आता स्ट्राईक एंड वरती. बराचसा बाहेर टाकलेला चेंडू आहे. वैभव कातोरे सर पूर्व पश्चिम दाखवतायत. वाईट चेंडू, 1 अतिरिक्त धाव मिळणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद अंपायर्स आहेत. विशेष म्हणजे MCA ने जे एक्झाम्स घेतले होते त्यामध्ये टॉप 4 अंपायर आहेत. पंचांसाठी जी परीक्षा असते त्यांच्या सोबत फिरोज सर आहेत, रोहित चौधरी सर आहेत, सोहेल सर आहेत. या चौघांनी या स्पर्धेला मोठी उंची मिळवून दिलेली आहे. खरं तर पंचांचं काम तुम्ही बघत असाल की एक छोटासा वाद या स्पर्धेमध्ये झालेला नाही. खेळाडूंनी दाखवलेली खिलाडी वृत्ती आणि पंचांची अत्यंत सफाईदार कामगिरी. अठ्ठ्याण्णव धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. साईराज मरे या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आलेली. विशेष म्हणजे मोठे फटके नाहीत, चौकार रोखलेले आहेत. या अगोदरचं षटक सुद्धा साईराजचं तसंच होतं की त्यानं खूप काळ पहिले 3-4 चेंडूंपर्यंत बाउंड्रीज थांबवल्या होत्या. या षटकामधून आतापर्यंत 5 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. एक मात्र असा गोलंदाज आहे साईराज की त्याने फलंदाजांना अडवलेलं आहे. उधळलेला वारू अडवणं जेवढं कठीण आहे, उधळलेला घोडा
मात्र तरी देखील या फलंदाजांना तसं काम केलेलं, जेवढं कठीण काम असतं तेवढं कठीण काम साईराज मरेने केलेलं या मैदानामध्ये, म्हणून त्याचं कौतुक आहे. इतर गोलंदाज 20-25 धावा षटकामध्ये स्वीकारत असताना साईराजने पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये आतापर्यंत 6. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकली बेस्ट आहे तो. उंच फटका जरूर आहे, कव्हरच्या दिशेने मारलेला, क्षेत्ररक्षक तिथे खाली, कॅच होईल आणि मोठा फलंदाज विश्वेश उटांगळेचा खेळ थांबवलाय साईराज मरेनं. ताल वाद्य पथक 99 for 2 6व्या षटकामध्ये. इथे थोडासा ब्रेक लावलेला आहे, धावफलक जो सुसाट निघालेला होता तिथे स्पीड ब्रेकर उभे करण्यात यश मिळालेलं आहे साईराज मरेला. खरं तर विकेट मिळायला पाहिजे होती आणि ती मिळालेली आहे, कारण तोफेचा गोळा बुरुजावरती आदळल्याशिवाय त्याची चकाकी कळत नाही. तो मोकळा कुठेही पडला तर तो नुकसान करणार नाही, परंतु बुरुजावरती आदळला तर तो तिथे नुकसानदायक ठरतो. म्हणजे त्याचं विध्वंसकता समजते. गोलंदाजाला जर विकेट नसेल तर मग त्याचं महत्व दिसत नाही. इथं विकेट मिळालेली साईराज मरेला. 16 धावात 1 विकेट, 11 चेंडू त्याने टाकलेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र खूप चांगला कंट्रोल होता या फटक्यावरती, विशेषतः अप्पर हँडचा वापर केला त्याने खूप छान. थ्रो थोडासा खराब आहे, धावबाची संधी असू शकते तिथे आणि पुन्हा ओव्हर थ्रो होईल. आता धावायचे धावांसाठी पण नकार देतोय फलंदाज. रिस्क नको आहे, एकदा घेतली होती, बालंबाल बचावलंय, पुन्हा रिस्क नको. खरं तर तो घसरला होता तिथं, पाय निसरला होता. अशा परिस्थितीमध्ये तो पुन्हा उभा राहिलाय, उठून धावलाय आणि क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. आणि अशा त्यानंतर लगेच पुन्हा धावायचंय तर कुणी तयार होणार नाही. 99 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माफ करा, धावबादसाठी निश्चित तिसऱ्या पंचांकडे निर्णय मागितलेले पंचांनी, त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे प्रलंबित आहे. 99 धावा आतापर्यंत या षटकामध्ये. या चेंडूवरती 2 आहेत की 1 आहे, फलंदाज बाद आहे की नाबाद आहे. माफ करा, 1च धाव काढलेली आहे, दुसरी धाव पूर्ण होणार नाही कारण फलंदाज परत मागे पोहोचलेला आहे. पण मागे पोहोचताना तो धावबाद झालेला आहे का हे आपल्याला बघायचं आहे. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे, फलंदाज बाद आहे की नाही हेच पाहायचं आहे. फिरोज मुलानी सर तिथे उपस्थित आहेत. आपला संपूर्ण अभ्यास, आपला संपूर्ण अनुभव आणि विशेष म्हणजे त्यांची स्वतःची एक वेगळी कार्यक्षमता सगळी पणाला लावतील ते आणि मग आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तर नॉट आउट, फलंदाज नाबाद आहे. 100 धावा फलकावरती आणि 2 षटकं टाकायचे आहेत, मात्र 8 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. शेवटचे 8 मिनिटं शिल्लक आहेत आणि 2 षटकं टाकायचे आहेत. त्यामुळे 4 मिनिटामध्ये 1 षटक टाकलं तर रिस्ट्रिक्शन लागणार नाही, अन्यथा जिथे वेळ संपेल तिथे तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचे आहेत. फलंदाज अनिकेत कारेकर आणि आशिष शेंडगे हे 2 फलंदाज मैदानामध्ये. अनिकेत कारेकर आता दाखल झालेला आहे, 1 चेंडूमध्ये 1 धाव त्याच्याकडून आलेली आहे. तर अधिकचा वेळ क्षेत्ररक्षकांनी घेऊ नये, कारण तुमच्याकडे आहेत फक्त 8 मिनिट. फलंदाज नाबाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे आता जास्त वेळ घेऊ नका, कारण घड्याळ सतत पुढे सरकते, ते काही थांबलेलं नाहीये. tenniscricket.in कडून ही स्पर्धा ब्रॉडकास्टिंग केली जाते आणि सगळे रिप्लेज आपल्यासाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळे अँगल्स दिले जातील.
वेगवेगळ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही दृश्य आपल्या स्क्रीनवरती आहे आणि इथे बघू शकतो आपण की चेंडू हातात घेतलेला आहे यष्टिरक्षकाने, मात्र फलंदाज देखील त्याची बॅट ड्रॅग करतोय. तिथे अडवण्याचा प्रयत्न यशस्वी आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत पोहोचत चेंडू अडवतोय. कृष्णा कालेकर त्याचं समर्पण दाखवतोय. तो एक धाव इथे मिळेल. 101 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडूंमध्ये कमीत कमी धावांवरती रोखायचंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहे जवळपास चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. इथे दिशा दिली चेंडूला, गती चेंडूच्याच गतीचा वापर केला आणि दिशा दिली, चेंडूने गाठली सीमारेषा. धावा मिळतात इथे 4. फलकावरती 105 2 बाद 105. 100 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग अजून स्पर्धेमध्ये झाला नाही, हे सत्य आहे. 98 धावांचा पाठलाग यशस्वी झालेला आहे आतापर्यंत. पण लोएस्ट पाठलाग जो आहे तो लोएस्ट स्कोर डिफेंड आहे तो 78. हवेमध्ये चेंडू, गोलंदाज पोहोचेल खाली, कॉटन बोल्ड आणि धक्का क्रमांक 3. स्वराज्य पथक आणि शिवगर्जना पथक यांनी आपली टीम लिस्ट घेऊन जायचे. टीम लिस्टचा फॉर्म तातडीनं व्हेरिफिकेशन होईल. स्वराज्य पथक आणि शिवगर्जना पथक. शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत. 105 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सिद्धेश भोसले स्ट्राईक एंडवर. फुल टॉस होता आणि मेजवानी होती, पटकावलेली आहे. धावा मिळतील 6. मध्ये 111 ही फिगर क्रिकेटमध्ये नेल्सन फिगर ओळखली जाते. म्हणजे अशुभ आहे का? अशुभ आहे. यस, उंच उंच आणि लांब देखील. धावा 6. लागोपाठचा दुसरा षटकार. 111 वरून पुन्हा झेप घेतली 117. सातवं षटक मैदानामध्ये सुरूच आहे आणि महागडं देखील ठरलेलं आहे. 2 षटकार 1 चौकार 1 विकेट जरूर आहे, परंतु धावा रोखण्यामध्ये अपयश आले. हाफ व्हॉली मात्र जमिनीच्या समांतर फटका लॉंगॉनला. कृष्णा कालेकर इज देअर. चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि याबरोबर षटक संपेल. 7 षटकांचा खेळ संपला. 118 3 गडी बाद. तर 3 मिनिट केवळ शिल्लक आहे. हे षटक टाकण्यासाठी तब्बल 5 मिनिटं घेतलेली आहेत. त्यामुळे आता 3 मिनिटामध्ये पुढचं षटक कंप्लीट केलं तरच रिस्ट्रिक्शन लागणार नाही, अन्यथा 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावे लागतील. अभेद्य वाद्य पथक क्षेत्ररक्षण करतायत. तालवाद्य पथक फलंदाजी करतायत. खूप सुंदर फलंदाजी पहिल्या बॉल पासून खरं तर सुरुवात केली. आक्रमक. आज डायनामाइट घेऊन मैदानामध्ये दाखल झालेला तो विश्वेश. 6 चौकार लागोपाठ मारले पहिल्या षटकामध्ये. त्याच्यानंतर प्रीतमनं देखील दुसऱ्या षटकामध्ये धमाकेदार बॅटिंग केली आणि मग मागे वळून बघितलं नाही. साईराज असा एक गोलंदाज होता की त्याने धाव अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
स्वराज्य टीम तिथे बसताना काळजी घ्या, तिथे सापांचं वास्तव्य आहे आणि सकाळीच सापांनी दर्शन दिलेलं आहे. आपल्याकडे कोणी सर्पमित्र नसेल तर आपण तिथून दुसऱ्या जागेवरती स्थानांतरित व्हा, तिथे थांबू नका. इथे मात्र फलंदाज सर्पमित्रासारखे गोलंदाजांना हाताळतायत. 119 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एखादा विषारी नाग सुद्धा सर्पमित्र जसा सहजतेने हाताळतो ना, तसे गोलंदाजांना हाताळलेलं आहे. आज गोलंदाजी दहाक होती, भयानकच होती, पण फलंदाजांनी आज सहजपणे या गोलंदाजीचा समाचार घेतलेला आहे. त्यामुळेच 119 धावा. रोहन जोशी डेथ ओव्हर मध्ये पहिले 2 चेंडू अप्रतिम आहेत. पुन्हा चांगला चेंडू, लेंथ बॉल. धावा रोखायचा असेल तर फुलर लेंथ किंवा लेंथ बॉल, यॉर्कर लाईन मध्ये लेंथ मध्ये टाकलेले चेंडू यशस्वी. आता वेळ संपलेली आहे आणि आता क्षेत्ररक्षक तुम्हाला वाढवावे लागतील. 2 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, 3च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. 40 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे होता, तो तुम्ही घेतलेला आहे. त्यामुळे अतिरिक्त वेळामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची आवश्यकता आहे. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण बघतोय सुपर 8चा हा तिसरा सामना आहे. काल संध्याकाळी 17 मध्ये एक सामना संपला होता, सकाळी दुसरा संपला, आता तिसरा सामना सुरू आहे. तीनही मॅच अत्यंत जबरदस्त बघितलेले आहेत आपण. तर आता या सामन्यामध्ये देखील धावांचा मोठी रास धावांची इथे पडलेली आहे. उजव्या हिशा बाहेर चेंडू असेल, धावा मिळणार नाही त्या चेंडूवरती. चांगला चेंडू आहे, एक अतिरिक्त एकही धाव मिळणार नाही. 2च धावा रोहन जोशीच्या षटकामधून. काल रोहननं काय बॅटिंग साकारली होती. आता पुन्हा संघाच्या मदतीला आलेला आहे. तो जिथे गरज लागते तिथे तो उपस्थित आहे. जसं आग लागल्यानंतर विझवायला आगीचा बंब लागतो. आपण जर एसटीने प्रवास करत असाल, वाईट चेंडू आहे. एसटी जर अडचणीत असेल किंवा काही अपघात सदृश परिस्थिती तयार झाली असेल तर संकट काळात बाहेर पडणारा दरवाजा असतो एसटी वरती, तो उघडला जातो आणि संकटातून बाहेर पडू शकतो आपण. रोहन जोशी फुल टॉस टाकलाय, मात्र थोडासा वर होता, एलिव्हेशन जास्त आहे. क्षेत्ररक्षक कृष्णा खाली आहे आणि दुसरं यश इथे रोहन जोशीला. माफ करा, पहिलं यश या षटकातलं. ते 21 धावा फलकावरती आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या डेथ ओव्हर हे खरं तर गोलंदाजांसाठी असतं मरण, पण इथे फलंदाजांसाठीच महामारीचं ठरलेलं आहे का. एक फलंदाज गमावलाय, धावा फक्त आलेल्या आहेत 3 या षटकामध्ये. स्लॉक करायचा होता, पुन्हा लेंथ बॉल आणि या चेंडूवरती धाव मिळेल 1. तर एकूण 122 धावा. जास्त मोठा स्कोर होऊ दिला नाही रोहन जोशीनं, फक्त 4 धावा या षटकामधून आणि 122 वरती थांबवलेला आहे. तालवाद्य पथकला, अभेद्य वाद्य पथकला इथे जर आपलं स्थान अभेद्य ठेवायचं असेल तर 123 धावांची आवश्यकता आहे. 48 चेंडूमध्ये 123 धावा. लक्ष सोपं आहे की अवघड आहे आपल्याला समजेलच ज्यावेळेस दुसरा डाव सुरू होईल. आणि पुन्हा गोड आवाजामध्ये आपल्या सर्वांच्या समोर समालोचनातून या मॅचला चिरंजीव करतील समालोचक शैलेश निवंगुणे सर.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि मगाशीच नरेश डोमे सरांनी सांगितलंय की आतापर्यंत 100+ धावांचा पाठलाग इथे यशस्वीरित्या झालेला नाहीये, परंतु ज्या गोष्टी या मैदानामध्ये या अगोदर ती झालेल्या नाहीयेत त्या सर्व काही गोष्टी इथे झालेल्या आहेत. गेम चेंज करण्यासाठी एक गेम चेंजर खेळाडूची एक चांगली इनिंग इथे येणं देखील फार गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये किती चांगले बॅटर आहेत, किती चांगले गोलंदाज आहेत, त्यापेक्षा आपण स्वतः काय करू शकतो ही दर्शवणारी मॅच आहे. गोलंदाजी मार्क वरती एक वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित केले जात आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ भोसले इथे गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. जसे पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॅटर आहेत त्याचप्रमाणे हे गोलंदाज देखील तितकेच हुशार, तितकेच ताकदवान, तितकेच वेगवान आणि पहिल्या षटकाची जबाबदारी सिद्धार्थ यांच्यावरती ती सोपवली जाते. तर बॅटिंग साठी आपण पाहतोय कृष्णा कालेकर, मुळशी तालुक्याचा एक मातब्बर खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूने रोहन जोशी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशननी इथे डावाला सुरुवात. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न, वेग इथे मात्र सर्वस्वी कारणीभूत ठरतोय. चेंडू पायावरती आदळलाय, पंचांनी इथे कळवलंय लेगबाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येचा शुभारंभ सुरुवात इथे लेगबाय स्वरूपाच्या धावेने झालाय. 123 धावेंचं लक्ष आहे 1, 2, 3 विजयासाठी आणि त्यामधली पहिली धाव तर पूर्ण झाली आहे, ती देखील लेगबाय स्वरूपाची. आता या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये गरजेचं काय की पॉवर प्ले मध्ये किती येत आहेत आणि 50-50 ओव्हर मध्ये किती येत आहेत यावरती सर्व काही अवलंबून आहे. बाकीच्या षटकांमध्ये एवढं काही मॅटर करत नाही तुम्ही किती धावा बनवतायत. पॉवर प्ले मध्ये जर का या 2 षटकांमध्ये 40+ धावा झाल्या आणि 50-50 ओव्हर मध्ये जर का 20+ धावा झाल्या तर इथे बॅटिंग टीमला म्हणजे अभेद्य वाद्य पथकाला इथे मॅच मध्ये पलटवार करता येईल. आणि आता ही मॅच फार दूरवरती आहे, जवळ आणण्यासाठी काहीतरी करावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉट आर्म पुल केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात, परंतु क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. चार धावेने इथे रोहन जोशी यांनी आपल्या अकाउंटची ओपनिंग केली आहे. तर सांघिक धावसंख्येमध्ये देखील 4 धावेंची वाढ इथे केली जाते. 5 धावा आतापर्यंत झाल्यात. वेगावरती इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न रोहन जोशी यांच्या बॅट मधून. काल देखील या बॅटरने कमालीचा पलटवार केला आणि होत्याचं नव्हतं करत संघाला सुपर 8 मध्ये दाखल करून दिलाय. क्षमता आहे या बॅटरकडे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून देण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडू आहे. चांगलं कमबॅक सिद्धेश देखील करतायत. ती रिदम चांगला आहे, म्हणजे आपण बघितलं असेल की लेदर बॉलचा अनुभव आहे, त्याचमुळे ती गोलंदाजी करण्याची जी शैली आहे ती स्पष्टपणे दिसून येते. कारण खेळपट्टी मैदान ती लेदर बॉलला साजेस आहे, त्यामुळे तो रिदम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील विकेटवरती चेंडूला हिट केलाय, उंचीचा फायदा घेतला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे प्रयत्नशील होताना आपण पाहायला मिळाले. झेल मात्र निसटतोय. एकेरी धाव मिळते, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 6. इतक्या वेगवान बॉलवरती पुल करणं ते म्हणावं तसं सोपं नाहीये. उंची आहे इथे रोहन जोशियाची आणि उंचीचा ते फायदा घेत आहेत. अखूट टप्प्याचा बॉल परफेक्ट हाईट वरती तिथे मिळतोय. पुल 2 वेळा केला, एकामध्ये सक्सेसफुल झाले, दुसऱ्यामध्ये देखील जेमतेम जीवदान मिळत आहे आणि त्यानंतर ती सिंगल. धावसंख्या होते ती 6. अजूनही 117 धावा करायच्या आहेत. लक्ष थोडंसं अवघड आहे, मोठं आहे, परंतु अशक्य असं काही नाहीये. इथे देखील अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. बॅकफुटला जात बॉलला फोर्स करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर मात्र चेंडू एक टप्पा घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होती. कमालीची गोलंदाजी आहे सिद्धेश भोसले यांची. आंतरराष्ट्रीय खेळाडू डेल स्टेन प्रमाणे त्यांची गोलंदाजीची ऍक्शन आहे, वेग देखील तितकाच आहे आणि त्याचबरोबर अचूक टप्पा देखील, नियंत्रण देखील योग्य आहे. इथे देखील इनसाइड आउट कृष्णा कालेकर यांचा ब्रँडेड फटका आहे.
बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषेला भेदत जाईल चौकारासाठी 4 धाब्यांसाठी. साठी असतात आणि विक्रमाची नोंद जसजशी होते या स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल विकेट हॅट्रिक बघितलेली आहे. त्याचबरोबर लागोपाठचे 6 चौकार देखील आपण बघितलेले आहेत. लागोपाठचे 3 षटकार देखील बघितलेले आहेत. आता अपेक्षा फक्त खेळाडूंना एवढीच असेल की 100 पार धावसंख्या चेस होणं अथवा 6 चेंडूंमध्ये 6 षटकार पाहणं. पण अपेक्षेची पूर्तता इथे खेळाडूच करणार आहेत. त्यामुळे आपल्याला विश्वास खेळाडूंवरती ठेवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 10, षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती प्रवीण, अजून एक हुशार गोलंदाज ताल संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल इथे बॅकफुटला 7 बॉलला कव्हरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या देखील गोलंदाजाकडे व्हेरिएशन भन्नाट आहेत. वेगवान मारा करण्यासाठी जाणले जातात, परंतु कधी कधी आपण बघितलं ना तर या गोलंदाजाच्या भात्यामध्ये चेंजअप पेस सारखा एक अप्रतिम असा चेंडू हाताळण्याची ताकद आहे. फिंगर रोल करतात. चेंडूला इथे गती कमी केली जाते. गतीचा योग्य पद्धतीने इथे वापर केला जातो आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे निर्धाव चेंडूची देखील सांगता आपल्याला होताना पाहायला मिळते. 10 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. पुन्हा एकदा इथे पूल तर केलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली येतील, परंतु प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे इथे मात्र फसतायत आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी. सिक्सर. रोहन यांना मिळालेलं जीवदान बघूया, त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक तिथे तैनात. झेल टिपला जाईल. जीवदानाचा मात्र फायदा होणार नाही. अगदी सेट करत त्या बॅटरला इथे बाद केलाय. रोहन जोशी इथे होतील. झेल बाद. विकेटचं होईल पतन. पहिलाच बॅटर अभेद्य संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि शिवगर्जना दोन्ही संघांनी आपल्या 11 खेळाडूंना घेऊन इथे यायचंय. व्हेरिफिकेशन होईल. हा सामना संपल्यानंतर टॉस होऊन लगेच सामना सुरू होईल. नक्कीच आपल्याला जी माहिती इथे दिली जाते, दोन्ही टीमला इथे विनंती आहे की आपण लगेच या. आपलं 11 खेळाडूंचं व्हेरिफिकेशन लगेच करून घ्या. कुठले 11 खेळाडू खेळणार आहेत त्यांची माहिती आयोजन कमिटीला कळवा. त्यानंतर आपला स्क्वॉड इथे ग्राह्य केला जाईल आणि त्यानंतर पुढील मॅचचा टॉस या मॅच नंतर केला जाईल. दोन्ही टीम इथे दाखल होत आहेत. दोन्ही टीमचं काम आतापर्यंत अगदी अप्रतिमरित्या झालंय. पराभवाची छाया त्यांनी अजूनही बघितलेली नाहीये, परंतु आता एक कोणतरी हरणार आहे आणि एक पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. हा देखील स्विचिटचा प्रयत्न इथे चांगला आहे. अल्टी पलटी आणि बॉलने बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी मारली आहे 4 धाब्यांसाठी. धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. पुढचा चेंडू देखील असेल फ्री हिट. प्रज्वल पवार यांच्यासाठी तो फ्री हिटचा बॉल. सफल झालेत, परंतु इथे मात्र इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे 22 स्वरूपाचा चौकार आहे. या चौकारानंतर धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 25. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता यष्टनचा वेध चेंडूने घेतलाय, परंतु फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे या धावा
संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार आहेत. विकेट मात्र इथे मिळणार नाहीये. यष्टांना लागून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. याचा अर्थ प्रज्वल पवार यांचा नशीब चांगला आहे. आल्या आल्या पहिला चेंडू फ्री हिट मिळाला, त्यावरती स्विच हिटचा चौकार आणि त्यानंतर आपण पाहतोय यष्टांना चेंडू लागून देखील त्या फ्री हिट वरती आलेला चौकार. धावसंख्या होते ती 25. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतंय, दांडी होते गुल, दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. दुसरा बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. दुसरा बॅटर बाद होतोय. 2 विकेट आतापर्यंत प्रवीण यांनी घेतल्यात. 1 षटकार, त्याचबरोबर 2 चौकार देखील खर्च केलेत. धावा या षटकामध्ये आल्या आहेत. 11 धावा आतापर्यंत खर्च होताना आपण बघितल्यात, परंतु 2 विकेट देखील इथे प्राप्त केल्या जात आहेत. यानंतर देखील एक मोठी मॅच मैदानामध्ये संपन्न होणार आहे, जी सुपर 8 नंतर सेमी फायनल मध्ये नक्की दाखल कोण होणार ही ठरवणारी मॅच मैदानामध्ये आपण संपन्न होताना पाहणार आहोत. एक बिग बॅटल. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 बॅटर बाद आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दिव्यांक पुढे एकदा हलक्या हाताने चेंडूला पॉइंटच्या दिशेने ढकलून दिलाय. डावखुरी शैलीचे बॅटर आहेत. इथे मात्र सिंगल घेण्याचा कुठलाही प्रयत्न नसेल. निर्धाव चेंडूची संख्या आहे. 2 षटकानंतर 25 धावा झाल्यात. सुरुवात तशी संमिश्र स्वरूपाची आहे आणि 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. पंचवीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर देखील एक मोठी मॅच आणि दोन्ही संघ व्हेरिफिकेशन करून घेतात आपल्या खेळाडूंचं आणि आयोजकांचं कर्तृत्व त्यांनी अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा इथे गैरप्रकार घडू नये यासाठी सर्व खेळाडूंची माहिती इथे घेतली जाते आणि त्यानंतर एकदा ग्रीन सिग्नल मिळाला की पुढे मॅचला लगेच सुरुवात होते. त्यानंतर ऑब्जेक्शन घेतली जात नाहीत आणि हे चांगलं आहे. मॅच सुरू होण्या अगोदर ती सर्व ऑब्जेक्शन्स इथे क्लिअर्स होत आहेत. टॉस होण्या अगोदर ती प्लेइंग 11 देखील क्लिअर केली जाते. त्यानंतर कुठलाही बदल करता येत नाही. या सर्व काही गोष्टी प्रामुख्याने नमूद केल्या जात आहेत. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवरती आशिष इथे गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटिंग देखील अप्रतिम केली आहे. गोलंदाजीचा भार देखील इथे सांभाळत आहेत. पहिलाच बॉल कृष्णा कालेकर पुन्हा एकदा बॅकफुटला जात एक उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. कृष्णा कालेकर त्यांचा फॉर्म मात्र अजूनही दिसून येत नाहीये, परंतु आता सरते शेवटी तुम्हाला तो फॉर्म दाखवावा लागेल. जरी काही चेंडू निर्धाव गेले तरी देखील कृष्णा यांच्याकडे ती क्षमता आहे. चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याची ताकद आहे, परंतु ती ताकद नुसती बोलून नाही तर करून दाखवावी लागणारी आहे. इथे देखील पदलालित्य पॅटर्न शॉट आहे. कृष्णा कालेकर पुढे सरसावत येऊन डीप एजच्या कव्हरला भेदत बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा एक ब्रँडेड चौकार 4 धावेंसाठी. काय कृष्णा कालेकर चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ करतायत. 29 धावा झाल्यात. लक्ष अजूनही साध्य करायचं आहे. मोठे फटके खेळायचे आहेत. इथे देखील स्विच हिटचा प्रयत्न. बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय आणि लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेटतोय. पुन्हा एकदा नशिबाची साथ कृष्णा कालेकर यांना मिळते आणि बॉल देखील निघालाय सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा चौकार. धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या 33 होते.
33 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 33 बॉल मध्ये 90 धावेंचा इथे पाठलाग करायचा आहे. पेक्षा अजूनही पहाड इतकं मोठं आहे. धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39. कृष्णा कालेकर ऑन फायर, चांगली फटकेबाजी करतायत. पुन्हा एकदा स्विच इट, फॉलिंग स्वीप, अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत होईल कल्टी. 4 धावेंसाठी चौकार. काय बॅटिंग इथे कृष्णा कालेकर यांच्या बॅट मधून. दोन्ही अँगल मध्ये आपण पाहतोय, साइड अँगल मधून देखील आणि मेन अँगल मधून देखील. टेनिस क्रिकेट .inच्या या पारदर्शक कामकाजाला इथे देखील सलाम करावा लागेल. दोन्ही कॅमेरामन काय सुरेखरित्या त्या चेंडूला टिपतायत. बॅटरच्या देखील भावमुद्रा इथे टिपल्या जात आहेत आणि धावसंख्येमध्ये देखील आपण पाहतोय वाढ करण्याच्या प्रयत्नामध्ये कृष्णा कालेकर. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळलाय, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील, परंतु बॉल मात्र नाही थांबणार, जाणार सीमारेषेच्या पार. येतोय पुन्हा एकदा 6 षटकार. मागच्या षटकामध्ये आल्यात. कृष्णा कालेकर यांनी पहिले षटक हाताळलं ना, त्यावेळेस 6 चौकार खर्च केले होते, 24 धावा खर्च केल्या. आता बोलायचं काम नाही, मी देखील 24 बनवले आहेत. जेवढे खर्च केले तेवढे मी वसूलही करतोय आणि तेच मात्र कृष्णा कालेकर यांच्या बॅट मधून पाहायला मिळालं. 24 धावेंचं भलमोठं पॅकेज आशिष यांना देण्यात आलंय. आता मॅचचं समीकरण आहे 30 चेंडू आणि 74 धावा. आता कुठेतरी हे लक्ष आटोक्यामध्ये आल्यासारखं दिसतंय. जो वेग इथे धारण केलाय पॉवर प्ले संपल्यानंतर, बघा वेळेचं बाण असू द्यात, तुम्ही वेळ जर खर्च केला तर त्याचा फायदा होणार नाही. मी सातत्याने तुम्हाला सूचना देतोय. 1:49 बरोबर मॅचला सुरुवात झाली आहे. 1:09 सुरुवात झाली आहे. 1:49 बरोबर मॅच फिनिश होणार गरजेचं आहे. जर नाही झाली तर पेनल्टी, आणि पेनल्टी काही छोटी नाहीये. 2 खेळाडू तुम्हाला अतिरिक्त 30R सर्कल मध्ये तैनात करावे लागतात. गोलंदाजी मार्क वरती विश्व इथे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॅटिंग मात्र अप्रतिमरित्या केली. सुरुवातीच्या 6 चेंडूंमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम विश्व यांनी केलाय. विश्व विक्रमाची नोंद इथे करण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केलाय. तर बघूया गोलंदाजीचा भार कशा प्रकारे सांभाळतायत. 3 षटकानंतर 49 आहेत. 4थ्या षटकाची सुरुवात आहे. पहिलाच बॉल सरळ बॅटने उडवलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक घडतीये, जीवदान मिळत आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 50 धावा इथे संघाच्या पूर्ण झाल्यात. 50 अप. एक टप्पा तर इथे पार केलाय. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं असेल 10 चेंडूंमध्ये त्या 50 धावा होत्या. इथे 19 बॉल मध्ये 50 झाल्यात. 9 बॉलचा डिफरन्स आहे, परंतु लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगवान प्रयत्न देखील केले जात आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय कृष्णा कालेकर. 9 चेंडूंमध्ये 28 धावेंवरती नाबाद आहेत. बघूया पुढच्या काही चेंडूंमध्ये कशा प्रकारे मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक वारंवार इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. डीप मिड विकेट आहे. डीप काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मिड ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि डीप कव्हर पॉइंटला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. स्विच हिट साठी, ऑन साइडला खेळण्यासाठी डीप मध्ये क्षेत्ररक्षक इथे तैनात आहेत. रोखण्यासाठी बघूया गोलंदाज ते रोखण्याचं काम करतील का कृष्णा कालेकर त्यांच्यावरती प्रहार करतील. पहिलाच बॉल आडवा बॅटने स्वीप शॉट इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 52. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 28 चेंडूंमध्ये या 71 धावेंची गरज आहे. 28 बॉल 71. सामना अजून भरपूर दूर आहे. सामना अजूनही भरपूर लांबवरती आहे. खेचून आणण्याचं काम बॅटर करतायत. इथे देखील फटका फसतोय. चेंडू हवेत.
झेल महत्वाचा आहे. टिपला जाईल का? नक्कीच टिपला जातोय. विकेटचं इथे पतन होत आहे. कृष्णा कालेकर इथे होत आहेत बाद. मोठ्या विकेटचं पतन. कृष्णा कालेकर बॅक टू द पॅव्हेलियन. कसा झेल विकेटचे इथे पतन होत आहे. पुन्हा एकदा एक यश इथे मिळत आहे. सुरेखरित्या इथे गोलंदाजी केली जाते. नवीन बॅटर प्रतीक लवळेकर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे विकेट्स तुमच्या मॅटर करणार नाही. तुम्हाला धावा बनवायच्यात म्हटल्यानंतर तुम्हाला रिस्क घ्यावीच लागते. चांगल्या चेंडूवरती देखील तुम्हाला प्रहार करावा लागेल, कारण 27 चेंडूंमध्ये 71 करायच्यात. लक्ष थोडंसं मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. शक्य तो प्रयत्न केले तर या धावा काही अवघड नाहीये. प्रत्येक बॅटरला फक्त एवढाच विचार करायचा आहे की मला मैदानामध्ये गेल्याच त्या धावा बनवण्यासाठी मोठे फटके खेळावे लागणार आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय कव्हरच्या दिशेने. धावत्या दरम्यान वेगात पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53 आहे. सुरेखरित्या इथे विश्वा यांची गोलंदाजी आपण पाहतोय. विश्वेश अप्रतिमरित्या बॅटिंग असू द्यात, गोलंदाजी असू द्यात, फिल्डिंग असू द्यात, सर्व काही क्षेत्रामध्ये आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. विजयी घोडदौड सुरू ठेवण्यासाठी विश्वासारख्या खेळाडूंचा खेळ इथे 100% होणं देखील गरजेचं आहे. तो स्वाभाविक आहे. आणि ताल संघाने पहिल्याच इनिंग मध्ये जो ताल आपण वाजवताना पाहिला, तब्बल 123 धावा, मोठं लक्ष इथे उभं केलं आणि त्याला डिफेंड करण्याचं काम देखील इथे योग्य पद्धतीने आहे. आघाडीचे 3 बॅटर बाद आहे. जी रन मशीन आहे ती रन मशीन मात्र डगआउटच्या दिशेने गेली आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील इथे पूर्ण आहे. पैकी काहीशी भरकटली गेली, परंतु बॅकअप मिळाला. 4 षटकं संपल्यात. 55 धावा झाल्यात. निम्मा डाव दुसऱ्या इनिंग मधला आपण पाहतोय संपुष्टात आलाय. येणारे 24 चेंडू आणि 68 धावा बघूयात. या 24 चेंडूंमध्ये 68 धावा पूर्ण केल्या जातील की रोखल्या जातील, कारण येणारी षटकं देखील तितकीच महत्वाची आहे. आणि त्यामध्ये ती 50-50 ओव्हर, मॅचला कलाटणी देणारी ओव्हर. बघूया या षटकामध्ये इथे रुद्र रूपम संघ, अभेद्य संघ कशा प्रकारे इथे कामगिरी करते. 24 चेंडूंमध्ये 68 धाव्यांसाठी हे षटक फार महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत मध्यंतराचा वेळ, बॅटिंगला अभेद्य संघ आहे, ताल संघ डिफेंड करणार आहे, परंतु अभेद्य संघाला इथे भेदक अशी मारा करावा लागणार आहे. बघूया कशा प्रकारे या धावा बनवल्या जातील, कारण या षटकावरती सर्व काही अवलंबून आहे. 18 मिनिटं बाकी आहेत. चला लवकर खेळूयात, अन्यथा पेनल्टी इथे नक्कीच बसेल. 24 चेंडू आणि 68 धावा विजयाचं समीकरण. 24 बॉल 68 समीकरण आपल्या समोर आहे. धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील, नक्की काय आहे या मॅच मध्ये, या 6 चेंडूंवरती सर्व काही अवलंबून आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती संघाचा प्रमुख गोलंदाज सिद्धेश भोसले, वेगवान गोलंदाज ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं, त्यांनाच हे मॅजिक ओव्हरची जबाबदारी आहे. आता वेगवान गोलंदाजांना इथे आमंत्रित केलं जात आहे. बघूया त्याचा फायदा घेतला जातोय का. 24 चेंडू आणि 68 धावा विजयाचं समीकरण. 50-50 ओव्हरला इथे सुरुवात होतीये. 50-50% इथे मॅच अजूनही दोन्ही संघांकडे. चला 17 मिनिटं राहिलेत. घड्याळ तुमच्या अटी थांबवलं जाणार नाही, तुम्हाला पटपट खेळावं लागेल. 55 धावा झाल्यात, अजूनही 68 करायच्या 24 बॉल मध्ये. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रतीक, नॉन स्ट्राईकला दिव्यांक. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा उजव्या इष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इथे इशारा आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा झाल्यात. 56 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद आहेत.
अजूनही या 6 चेंडूंमध्ये 9 धावेंची गरज. प्रतीक स्ट्राईक वरती सज्ज आहेत. धावा बनवण्यासाठी ते देखील उत्सुक आहेत, परंतु धावा रोखण्यासाठी सिद्धेश इथे वेगाचा वापर करतायत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली येतील. झेल इथे टिपला जाईल आणि इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. प्रतीक झेल बाद होतील. चौथ्या विकेटचं पतन. चौथा बॅटर अभेद्य संघाचा बॅक टू द पॅव्हेलियन. हा फटका मात्र चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 58. 2 चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत ज्या स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 7 जर केल्या तर मात्र तो बोनस 5 धावेंचा मिळू शकतो आणि त्या बोनस धावेंची गरज सध्या अभेद्य संघाला आहे. बघूया अभेद्य संघ भेदक मारा करेल का. पुढचा बॉल सिद्धेशांचा. पुन्हा एकदा इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. टो क्रशिंग यॉर्करचा वापर आणि त्या दरम्यान दांडी होतीये गुल. फर्निचर होत आहे डिस्ट्रॉय. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. 5वा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने. जे इथे केली आहे सिद्धेश. मी सांगितलं तुम्हाला या गोलंदाजाचा वेग, या गोलंदाजाचा अचूक टप्पा, लाईन लेंथ इतकी अप्रतिम आहे. बॅटरला इथे बॅट देखील उचलू दिली नाही. एवढ्या भन्नाट वेगामध्ये हा चेंडू इथे हाताळला जातोय. जर स्पीडोमीटर असा तर नक्कीच त्या देखील गोष्टीची माहिती दिली असती की कमीत कमी हा चेंडू 135 140च्या देखील अधिक वेगाने इथे हाताळण्यात आला. आणि एवढ्या वेगात जर चेंडू आला तर मात्र त्याला हाताळणं भल्या भल्या बॅटरला जमत नाही. आणि तो अचूक टप्पा बरोबर उजव्या यष्टीचा वेध घेतलाय. आपण म्हणू शकतो जर मिडल स्टंप वरती हा जर चेंडू हाताळला, परंतु बरोबर उजवी यष्टी, एकच यष्टी इथे उद्ध्वस्त केली आणि त्या दरम्यान बॅटरला डगआउटच्या दिशेने धाडून दिलाय. 58 धावा झाल्यात. पुढचा बॉल इथे देखील अंगभेदक मारा आहे. बघा नवीन बॅटरला इथे या गोलंदाजाच्या विरोधात धावा मिळवणं फार अवघड आहे. जर इथे या टेनिस बॉल वरती इतका तो वेगवान गोलंदाजी करतोय, एवढी भीती मनामध्ये दाटून येते. लेदर बॉल मध्ये हा काय करेल. तो स्विंग, तो वेग, तो अचूक टप्पा, बॅटरला इथे बॅकफुटला ढकलणारी गोलंदाजी प्रामुख्याने सिद्धेश यांच्या बॉल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. 2 विकेट त्यांनी आतापर्यंत घेतल्यात. 58 धावा. पुन्हा एकदा काहीशी गती कमी केली. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू. इथे मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. वेगाला इथे मात्र प्रत्युत्तर दिलंय. साईराजांच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावेंसाठी 4 रन्स. बासष्ट धावा झाल्यात. एक चेंडू आणि 3 धावांची गरज होती आणि इथे मात्र चेंडू निर्धाव. याचाच अर्थ बोनस मात्र मिळणार नाही, लॉस मात्र नक्कीच होईल. या षटकामध्ये एकूण 7 धावा आल्या, परंतु या 7 धावांमधल्या 5 धावा या मायनस होणार आहेत. त्यामुळे इथे त्या चौकाराचा फायदा झाला नाही, इथे त्या धावेंचा फायदा झाला नाही, नुकसान मात्र होत आहे. परंतु इथे लक्ष आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 66 धावींची गरज आहे.
18 चेंडूंमध्ये 66 धावा, 22 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. रिक्वायर रन रेट 22 आहे. तर बघूया 22 धावा इथे बनवल्या जातील की रोखल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत. 18 चेंडूंमध्ये 66 धावा. षटकाची सुरुवात दुहेरी धावेने होते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 64. पुन्हा एकदा सर्व बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न, डायव्हिंग एफर्ट आपण पाहतोय. बघा आता जवळपास मॅच ताल संघाच्या हातामध्ये आलेली आहे, तरी देखील तो एफर्ट इथे दाखवला जातो. कधी कधी आपण म्हणतो ना अति उत्साहामध्ये केलेली कामगिरी कधी कधी ती अंगलट देखील येते. आता एवढ्या वेगात किंवा एवढ्या दूरवरती उडी मारून झेल घेणं स्वाभाविक आहे. तुमचा कॉन्फिडन्स चांगला आहे, परंतु एखादी दुखापत होणं आता ते तुम्हाला परवडणार नाही. कारण संघ सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करतोय आणि एखाद्या प्रमुख खेळाडूने जर का दुखापत इथे घेतली तर मात्र सेमीफायनल आणि फायनलमध्ये त्यांना अडचणींना सामोरं जावं लागेल. झेल निसटला त्यानंतर मात्र सिंगल. धावसंख्या 66. 66 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 9 मिनिटांचा खेळ इथे बाकी आहे. तर 15 चेंडूंमध्ये 62 करायचे आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल तिथे टिपला जाईल. तेजस वेगात येऊन चेंडू खाली इथे थांबले आणि त्यानंतर विकेट देखील इथे मिळवते आहेत. तेजस यांनी टिपलेला सुरेख असा झेल. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. सहासष्ट वरती 6. 6वं षटक सुरू आहे. 66 धावेंवरती 6 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. 6वं षटक सुरू आहे. 14 चेंडूंमध्ये अजूनही 62 धावेंची गरज आहे. ताल संघाने पहिल्या डावामध्ये धावांचा एक मोठा डोंगर इथे हिमालय पर्वत इथे उभा केला. ते शिखर गाठणं इथे मात्र अभेद्य संघाला कुठेतरी ती कामगिरी सफल होताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. सुरुवात काहीशी चांगली केली. 49 धावा या 3 षटकांमध्ये होत्या, परंतु कृष्णा कालेकर त्या दरम्यान बाद झाले आणि नंतर मात्र त्या धावा रोखल्या जात आहेत. 66 वरती 6. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला खेळला जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नसेल. 67 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात. बारा चेंडूंमध्ये धावसंख्येचा जो पाठलाग करायचा होता. षटक क्रमांक मैदानामध्ये 7 ला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती परीक्षित आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती सिंगल खर्च करतायत. 67 धावा 68 धावा ज्या इथे पूर्ण होत आहेत. अडुसष्ट धावा इथे आतापर्यंत झाल्यात. 124 धावेंचा पाठलाग आणि पाठलाग मात्र इथे
असफल होतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने साईराज यांनी बॉल उचललाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. चौऱ्याहत्तर धावा झाल्यात. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 54 धावेंची गरज आहे. 54 धावा करायच्यात. 10 बॉल मध्ये 54. कधीही बॉल हरवला की नवीनच आहे, कारण या अगोदरच्या मॅच मध्ये आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म इथे पुल करण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. मॅच संपलेली नाहीये. साईराज इथे मात्र करतायत प्रहार. बॉलला पाठवून देतायत सीमारेषा पार. येतोय एक खणखणीत रुबाबदार शिवमुद्रा प्रीमियर लीगला सलामी देणारा हा षटकार. चौऱ्याऐंशी धावा. या षटकारांना आणि चौकारांना उशीर झालाय, परंतु साईराज गतवर्षी देखील या दोन संघांमध्ये नॉकआउट स्टेज मध्ये मॅच रंगली आणि त्यामध्ये फक्त एका धावेच्या फरकाने ताल संघ या स्पर्धेच्या बाहेर पडला होता. परंतु या वर्षी गतवर्षीचं ते उक्त इथे वसूल केलंय ताल संघाने. आणि असं होतच, तुम्ही आज जर इथे पराभूत झाला तर पुढच्या वर्षी तुम्ही या संघाच्या विरोधात अजून जोशाने खेळणार आणि त्यानंतर चित्र बदलले जाणार. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी साईराज इथे स्वतःचा कॉन्फिडन्स दाखवून देत आहेत. 90 धावा आतापर्यंत झाल्यात. आता विजयाचं समीकरण असेल शेवटचे 6 चेंडू आणि 38 धावेंची गरज आहे. बघा, जर 50-50 ओव्हर मध्ये 15 ते 20 धावा जर आल्या असत्या, अशीच जर फटकेबाजी केली असते, विकेट मॅटर करतच नव्हत्या, तुम्हाला धावा बनवायच्या होत्या. जर तुम्ही तिथे तो प्रयत्न केला असता, जर तिथे 10 ते 12 धावा आल्या असता तर तो बोनस त्या 5 धावा देखील कट झाल्या नसत्या, एक्स्ट्रा तुम्हाला धावा मिळाल्या असत्या. आणि जर तुम्ही असं केलं असतं तर आता समीकरण 6 मध्ये 20-22 धावा ज्या आटोक्यामध्ये आल्या असत्या. परंतु जर आणि तर जर मी हे केलं असतं तर मी जिंकलो असतो. परंतु स्वाभाविकरित्या इथे नक्की काय निदर्शनात आहे हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती प्रवीण या देखील गोलंदाजाची गोलंदाजी फार उल्लेखनीय आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा खर्च केल्या, परंतु आघाडीला जे 2 धक्के दिले ते देखील विसरून चालणार नाही. कृष्णा कालेकर देखील त्या षटकामध्ये आपण बाद होताना पाहिलेले आहेत. त्याचबरोबर रोहन जोशी देखील त्यांनी बाद केलेत. आणि इथे देखील या षटकाची सुरुवात मिस टाइम स्ट्रोकने होते, सिंगल मिळते. पुन्हा एकदा सुबोध यांच्या बॅटमधून एकेरी धाव येते. 91 धावा झाल्यात. येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 37 करायच्या आहेत. 2 मिनिटं अवधी आहे. थोडंसं स्पीडअप करा. 5 चेंडू अजूनही हाताळायचे 2 मिनिटांमध्ये. वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. पेनल्टी मात्र कुठल्याही परिस्थितीत इथे दिली जाईल हे नमूद केलं जात आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू इथे हातातून निसटतोय. जीवदान मिळत आहे. एकेरी धावसंख्या होते ती 92. आता मात्र ताल संघ दिमाखामध्ये सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. परंतु अभेद्य संघाचा देखील खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये फार उल्लेखनीय झाला. परंतु सरते शेवटी कोणीतरी पराभूत होणार आहे, कोणीतरी विजय इथे मिळवणार आहे. आणि इथे मात्र ती तांडी गोल केली जाते. अजून एका विकेटचं पतन. चांगला चेंडू इथे हाताळण्यामध्ये यश मिळालं प्रवीण यांना आणि अजून एक विकेट आपल्या खात्यामध्ये जोडली जाते. बघा, म्हणजे जे बाकीत आतापर्यंत होत आहे ते बाकीत इथे मात्र स्पष्टपणे दर्शवलं जातं. आणि बघा ना, म्हणजे स्वाभाविक आहे, जे खेळाडू किंवा ज्या संघ
आपण बघितलं की पहिल्या ग्रुपमधून जे 2 संघ इथे सेमीफायनल मध्ये आले, ज्यांनी ज्या टीमने या स्पर्धेची सुरुवात केली त्यामध्ये रमणबाग आणि ताल, रमणबाग आणि गजर या संघाचा आपण खेळ बघितला, त्यामध्ये रमणबाग संघाने बाजी मारली आणि तेच दोन्ही संघ आज जर आपण बघितलं तर सेमी फायनल मध्ये दाखल झालेले आहेत. आणि ताल या संघाचा जर आपण अभेद्य या संघाचा जर ग्रुप बघितला त्यावेळेस देखील ते भागित होतं की त्यावेळेस देखील तुमच्यातला एक संघ ताल संघ देखील इथे सेमी फायनल मध्ये दाखल होऊ शकतो. म्हणजे या ज्या काही गोष्टी आहेत या खेळामुळे प्रत्यक्षपणे आपल्याला निदर्शनामध्ये आल्या, दिसून आल्या की प्रत्येकाचा खेळ कुठल्या लेवलला आहे आणि कुठला संघ त्या लेवल पर्यंत बाजी मारू शकतो. 96 धावा झाल्यात. आता मात्र औपचारिकता इथे या सामन्यामध्ये शिल्लक आहे. पुन्हा एकदा सिंगल जेमतेम मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. 97 धावा झाल्यात. बघा 100 पर्यंत धावसंख्या इथे पोहोचली आहे. एक चेंडू आतापर्यंत शिल्लक आहे. लास्ट बॉल आहे. 97 झाल्यात. 7 विकेट गेलेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे या इनिंगचा आणि ताल संघाने मात्र इथे बाजी मारलेली आहे. शिक्कामोर्तब केलाय आणि ताल संघ इथे सेमी फायनल मध्ये दाखल होणार हा तिसरा संघ. वेल डन, वेल प्लेड. दोन्ही टीमचं कौतुक आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या दोन्ही संघांनी केलेला अप्रतिम असा खेळ. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वामध्ये देखील दमदार खेळ दोन्ही संघांनी केला, परंतु ताल संघाने ती विजय गौडदौड अजूनही सुरू ठेवली आहे, अविरत ठेवली आहे. सेमी फायनल मध्ये ते दाखल होत आहेत. तर अभेद्य संघाचा प्रवास मात्र इथे थांबवला जातोय. क्वार्टर फायनल पर्यंत चांगला खेळ त्यांनी देखील केला. त्या संघाचं देखील कौतुक आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना देखील याच व्यासपीठावरून आमंत्रित केलं जात आहे. तर चला आपण मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे वळतोय. ज्यांनी गोलंदाजी फलंदाजी अप्रतिमरित्या केली आणि या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये अग्र नामांकित कामगिरी केली. विश्वेश यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करण्यात येईल.